महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना राजकीय दौरे सुरू झालेत, भेटीगाठी सुरू झाल्यात आणि अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा सुरू केलाय। या मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी मराठवाड्यामध्ये महत्त्वाचा असलेल्या आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आणि त्याबद्दल ते बोलताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाची गरज नाहीये आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटलाय। महाराष्ट्रामध्ये या प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना राज ठाकरेंचं हे वक्तव्य आता वादाला ठिणगीट येणार आहे। आपण छत्रपती संभाजीनगरच्या ओबीसी बांधवांशी बातचीत करणार आहे। खरंच राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे का आणि या परिस्थितीमध्ये त्यांना हे मुद्दा उचलून काढायचं नेमकं काय कारण आहे? मला एक सांगा, राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरे हे उच्च कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत। त्यांना दलित, ओबीसी, आदिवासी, शेतकरी यांच्याबद्दलचं काहीही दुःख माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे राजकारण आहे हे राजकारण कुणाचं तरी कठपुतली म्हणून बोलायचं। कारण ह्या राज ठाकरेची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधात अनेक वेळा आपण पाहिलेली आहे, म्हणून राज ठाकरेची भूमिका ही चुकीची आहे। त्या स्टेटमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतोय। नक्कीच तुम्हाला असं वाटतं की खरंच राज ठाकरे जे बोलताय त्यानुसार म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही? हे बघा, व्हीपी संघाने जे मंडळाच्या आधारावर सर्व जाती समावेश जो ओबीसींना जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या अनुसार आम्ही ती मागणी करतोय। आम्हाला जे दिलेलं आहे नाही, तुम्हाला दिलेलं आहे हे सगळं ठीक आहे, पण राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही आहे। नाही, ते पहिल्यापासून त्याच्या म्हणजे आताच आमच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मोठ्या घरामध्ये त्यांची परवरिश झालेली आहे आणि त्यांचं काय, त्यांना कधीही अशी अडचण त्यांना जाणवत नाही आहे। आता यांनी सांगितलं ते की सुपारी बाददार लोक असे आहेत की त्यांना कुठल्या जातीपातीचं घेणं देणं नाही आहे, परंतु आमच्यासारख्या ज्या खालच्या स्थळाच्या ज्या 360 जाती आहेत त्या मंडळामुळं, त्या ओबीसीमुळं ते कुठेतरी जगतायत, परंतु यांना त्याचं काही देणं घेणं नाही आहे, त्याच्यामुळे हे असे वक्तव्य ते करतायत। नक्कीच त्यांचा चांगल्या घरात कुटुंबात जन्म झाला आणि त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही असं म्हणतात। मला सांगा, राज ठाकरे ज्या मुद्द्यावर बोलतायत की आरक्षणाच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाची गरजच नाही आहे, तर खरंच यामध्ये तथ्य आहे का? नाही, मला एक सांगायचं आहे की राज ठाकरे हे मुंबईमध्ये चांगल्या परिवारात जन्म घेतलेले आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी वर्ग आहे हा खूप परेशान समूहातून जीवन जगतोय आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं। राज ठाकरेला काय कळणार आहे ओबीसीच्या व्यथा? त्याच्यासाठी आमच्या ज्या 374 जाती आहे ह्या गोरगरीब जनता कशी डोंगरदऱ्यात जीवन जगतात, शेतापोतात कशी जीवन जगतात, झोपड्या तांड्यावर कशी जीवन जगतात हे त्याला काय माहीत असणार आहे? ते एक मोठ्या एक संस्थेचे ते अध्यक्ष आहे, त्यांना या गोष्टीची कधी जाणीव होणार नाही। नक्कीच मला एक सांगा, राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही असं कशामुळे वाटलं असेल? आता काय आहे, त्यांनी कधी त्यांचे आजोबा प्रबोधन ठाकरेचा कधी अभ्यास केला असताना तर ते असं वक्तव्य त्यांनी केलंच नसतं। एकीकडे त्यांचे आजोबा प्रबोधन ठाकरे हे सर्व जाती समूहाला सोबत घेऊन चालणारे एक मोठे लेखक झाले, महामानव झाले आणि आता त्यांचाच नातू ही विसंगत भाषा बोलतो, म्हणजे आता याचा काय अर्थ लावा? आता हे तर सत्यच आहे का त्यांना ते एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहून, त्या मुंबईच्या इथं शेकडो कोटीच्या बंगल्यामध्ये राहून त्यांना आरक्षणाचं काय करणार आहे? त्यांनी कधी गोरगरिबाच्या झोपड्यात जाऊन एक रोज मुक्काम केला असेल तर त्यांना कळल। आदिवाशाचे असन, माळ्याचे असन, धनगराचे असन, कुंभाराचे असन, नाभी असन, अहो इथं मायनर 370-75 जाती आहे ओबीसी मध्ये। त्या 370-75 जातीमध्ये 0.50% जाती आहे, तर ते फार आलं तर 2%पर्यंत, 1%पर्यंत, नाही तर असे आता न्हावी झाले, धोबी झाले, काय त्याची लोकसंख्या, गोसावी झाले, गुरव झाले,
त्यांची लोकसंख्या किती, आणि मग यांना स्वाभिमानाने जगता यावं, प्रस्थापितांनी त्यांच्यावर दबाव नाही टाकाव किंवा त्यांच्या आधिपत्याखाली दबू नये किंवा त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनी काम करू नये, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 पासून जो अभ्यास केला 50 पर्यंत, आणि त्यांनी तो सगळा सर्वे केलेला आहे. त्यांनी उगाच आरक्षण दिलेलं नाहीये. हे आरक्षण जे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये त्या संविधानामध्ये 340वी कलम लावून ओबीसींची त्याच्यात समाविष्ट केलेलं आहे. बरोबर आहे, तुम्ही हे सगळं सांगताय. आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय गरज आहे, कशी गरज आहे आणि काय परिस्थिती आहे सांगताय. मात्र राज ठाकरे एवढे मोठे नेते आहेत, म्हणजे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नेत्यांपैकी त्यांचं नाव घेतलं जातं. मग ते जर का असं बोलतायत की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, हे कसं? आता याचा अर्थ त्यांना म्हणजे याचा स्पष्ट अर्थ हा आहे की ते त्या समूहातले नाही ना हो. हे कळकळ कोणाला वाटन? त्या समूहातल्या, त्या कुटुंबातल्या लोकांना, ज्यांनी दुःख झेलले, ज्यांचे बाप आजोबा शोषित राहिले, त्यांना गावामध्ये येऊन नाही दिले, अशा लोकांना त्याचं दुःख. यांना काय बंगल्यात राहून यांना काय दुःख कळणार आहे? राज ठाकरे बोलतात हं? का बोलतात? आता त्याचे काय, ते तर अनेक वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रामध्ये भडकवतात, आणि त्याला ते हे सत्ताधारी पक्षही बी सपोर्ट करतात त्यांच्या याला. नक्कीच सत्ताधारी त्यांना मदत करतात असं म्हणतायत. जे काही लक्ष्मण हाके आहेत ते म्हणतात की आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि मनोज जरांगे जर का निवडणुका लढवण्याचं म्हणत असतील तर मनोज जरांगेंच्या विरोधात मी 100% बॉन्डवर लिहून देतो की मी त्यांच्या विरोधात लढणार. लोकशाही आहे, कुणीही लढू शकतं. आणि हाके साहेब लढतायत तर चांगली गोष्ट आहे, आणि सर्व ओबीसी त्यांच्या मागे असणारच. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मण हाकेंनी जो काही चॅलेंज दिलाय तो जरांगेंच्या विरोधात लढायचा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय? लक्ष्मण हाके हे ओबीसीचं एक तरुण नेतृत्व आहे, आणि त्यांनी एक हा ओबीसीचा लढा उभा केलेला आहे. ह्या लढ्यामध्ये त्यांनी फार मोठ्या ताकदीने उतरलेत, आणि ओबीसीनी सुद्धा त्यांच्या पाठीमागे फार मोठी ताकद उभा केलेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, अनेक आमच्या ओबीसी समाजाचे जे नेते आहेत हे संपूर्ण ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ताकदीनिशी उतरणार आहेत. राज ठाकरे म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, कारण की या ठिकाणी उपलब्धता खूप आहे, त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचीच गरज नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांनी आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण दिलेलं असताना सुद्धा त्याचा अभ्यास तर केला पाहिजे. अभ्यास न करताच ह्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आवश्यकता नाही असं त्यांना का वाटलं? कारण ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व 12 बलुतेदार असतील, 18 पगड जातीचे ग्रामीण भागातील सर्व हे लोक सगळे अजून त्या आरक्षणापासून वंचित आहेत. त्यांना अजून तरी त्यांना संपूर्ण आरक्षण भेटलेलं नाही काय, आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी अजून सुद्धा त्यांचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच. मला सांगा, राज ठाकरे म्हणतात की आरक्षणाची गरज नाही. काय होतं माहितीये का, राज ठाकरे यांचं घर AC मध्ये, त्यांच्याकडं कार सुद्धा AC मध्ये. त्यांनी कधी असा फुटपाथवर जाऊन एका गरीब माणसाची चौकशी केलेली नाहीये की का रे बाबा तू जेवला का, तू खाल्लं का. आणि AC मध्ये राहणाऱ्या माणसांना आरक्षणाचं काय कळणार आहे? आणि दुसरं, राज ठाकरे जर जिथं उभा राहत असतील निवडणुकीला, त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी हे माझं चॅलेंज आहे. तसेच जो कोणी नेता असेल मोठा, जो म्हणतो मी सर्वांना हादरवून टाकून, त्याने पण माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, एवढं माझं आव्हान आहे. नक्कीच राज ठाकरेंनी निवडणूक लढवली पाहिजे असं चॅलेंज ओबीसी बांधवांनी दिलंय. मला सांगा, राज ठाकरे म्हणतायत की आरक्षणाची गरज महाराष्ट्रामध्ये नाहीये. राज ठाकरेंना नेमकं यावेळेस हे का वाटलं आणि हे ते कोणत्या मुद्द्यावर बोलत असते? संधीची उपलब्धता भरपूर प्रमाणात असणं म्हणजे आरक्षण व्यवस्था नसायला पाहिजे, हे वाक्य चुकीचं आहे. खरंच आरक्षण म्हणजे उपलब्धता आहे का महाराष्ट्रामध्ये तशी? मुलांना रोजगार मिळतोय का? खाजगी क्षेत्रामध्ये असंख्य कौशल्य प्रधान कामं सध्या चालू आहेत. ह्या कौशल्य प्रधान कामामध्ये बहुजन ओबीसी समाज हा
कष्ट आणि सेमी स्किलवर काम करून आपलं गुजराण करत आहे, सन्मानाचं जीवन जगत नाही. आरक्षण प्रणाली ही फक्त सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आर्थिक उन्नती किंवा त्याला काय म्हणायचं रोजगार निर्मितीचा कार्यक्रम नाही. म्हणून या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. कारण सामाजिक प्रतिष्ठेपासून ते अप्रतिष्ठा आतापर्यंत नव्हते. उच्चवर्णीय कुटुंबात आल्यामुळे त्यांना त्याचे चटके किंवा झळ बसलेली नाही. जो अल्पसंख्याक समाजातला माणूस एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला जर कशा पद्धतीने डावलं जातं, त्याला अवेअर केलं जातं, त्याला बाजूला केलं जातं, याची झळ जर त्यांना बसली असती तर कळलं असतं. या महाराष्ट्रातलं जात वास्तव अजून संपलेलं नाही. वास्तवाचे चटके हे काही कुठल्या पैशांनी पदाने नाही. कलेक्टर जरी झालो, हे राज ठाकरेंना माहिती नाही. एखाद्या बारीक समाजाचा माणूस कलेक्टर जरी झाला, मंत्री जरी झाला, तरी त्याची गावातली शहरातली सामाजिक प्रतिष्ठा बदलत नाही. त्याला त्या जातीच्या चष्म्यातूनच पाहिलं जातं. हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरक्षण व्यवस्था टिकली पाहिजे, ती कायम राहिली पाहिजे. नक्कीच आरक्षण व्यवस्था टिकली पाहिजे असं म्हणताय. राज ठाकरेंना याच वेळेला असं का वाटलं की आरक्षणाची गरज नाही? आणि आता राज ठाकरेचे जे मुलं आहे ते 5 स्टार कॉलेजमध्ये चांगल्या AC रूममध्ये शिक्षण शिकतात आणि आमचे गोरगरीब ओबीसी बांधव झोपड्या तांड्यावर झाडाखाली शिक्षण शिकतात. ही मोठी तफावत आहे ना. त्या माणसाला काय कळणार आहे ओबीसीचे व्यथा? आणि आरक्षण कशाला पाहिजे? आरक्षण आम्हाला भाकरी खायला नाही पाहिजे. आरक्षण आमचा सामाजिक दृष्टिकोन आणि आम्हाला कुठंतरी चांगल्या 2 माणसात बसता आलं पाहिजे. ती आमची ओबीसीची चळवळ आहे. आम्हाला काही आमचं पोट चालावं आणि आमचा काही त्याच्यावर उदरनिर्वाह असा काही उद्देश नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालचा वर्ग वरच्या लेवलमध्ये येण्यासाठी हा एक ओबीसीचा माध्यम त्याच वेळेस त्यांनी लिहून ठेवलेला आहे आणि तो आम्ही आज मागतोय. आमचं कोणी घेऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच आम्ही काही आरक्षण पोटासाठी मागत नाही, तर आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी मागतोय. राज ठाकरे यांनी जी काही वक्तव्य केलं हे म्हणजे याचं की आरक्षणाची गरज नाही, कोणत्या याच्यातून केलं असं वाटतंय तुम्हाला? राज ठाकरे हे जर दलित कुटुंबात जन्माला आले असते, धनगर समाजात जन्माला आले असते, किंवा मसनजोगी आणि तुमचे वासुदेव या समाजामधून जर त्यांचा जन्म झाला असता तर त्यांना खरं ओबीसीचं दुःख आणि आरक्षणाची गरज कशी आहे याची जाणीव त्यांना झाली असती. पण ते मुद्दाम जन्मताच ते मोठ्या घरामध्ये जन्माला आले आणि त्यांच्याकडं जी सध्या परिस्थिती आहे ते खाजगीकरणामध्ये देखील खळखटाळ करून हप्ते घेत आहेत असं लोक म्हणतात. आणि त्यामुळं त्यांचा पक्षधरी कुठं वाढलाय? महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढं स्थान नाही आहे. ते जरी प्रमुख नेत्यामध्ये दिसत असले, बोलत असले, तरी त्यांचं अस्तित्व महाराष्ट्रात काही नाही. त्यांच्या म्हणण्याला आम्ही काहीही भाव देत नाही. त्यांचं वक्तव्य जे आहे ते वैफल्यग्रस्त म्हणून त्यांचं वक्तव्य असं आलं असावं की दलित ओबीसी यांच्याकडे जोपर्यंत विषमता आहे, जातीवाद आहे आणि या देशामध्ये भांडवलशाही आहे, तोपर्यंत हे आरक्षण चालवणार आहे. नक्कीच आरक्षण चालू राहणार आहे असं म्हणतात. मला सांगा, राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं ते कोणत्या मुद्द्यातून किंवा कोणतं असं त्यांनी अभ्यास केलाय ज्यातून त्यांना असं वाटतंय की खरंच आता महाराष्ट्रामध्ये गरज नाही? कारण की ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की या ठिकाणच्या तरुणांना आता आरक्षणाची गरजच नाही, त्यामुळे महाराष्ट्रालाच गरज नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य आपलं ते निवडणुका आल्या का काहीतरी पिल्लू सोडून देतात. त्यांचं काही बेस राहत नाही त्या गोष्टीला. आरक्षण हा काही गरिबी हटावचा नारा नाही. तसं आम्ही मोलमजुरी करून कामं करून आमचं पोट भरतोच आहे, पण आमचा स्तर माणूस म्हणून जगण्याचा पाहिजे. सर्वच समाज एक समान झाला पाहिजे, ही कल्पना जी बाबासाहेबांची होती त्याच्यासाठी आरक्षण आहे. आणि यांना अधिकार कोणी दिले का ह्या महाराष्ट्रामध्ये गरज नाही म्हणून म्हणायची? आणि यांना जे समोर जाऊन भेटला होता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी का मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, दुसरे आरक्षण ज्यांना मिळतं त्यांच्याबद्दल असं गृहीत काऊन बोलले? ते नवीनला नका देऊ असं बोला ना. आरक्षणाची गरज नाही म्हणजे काय एससी एसटीला? त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मराठा समाजाच्या बांधवांनी जी काय तिथे राडा घातला, त्यानंतर आता ते मनोज जरांगेंची देखील भेट घेणार अशी देखील शक्यता वर्तवली. आता ते राजकारणासाठी काहीही करू शकतात. त्या माणसाची काहीच सांगता येत नाही, कारण की त्यांच्या वक्तव्याला किंवा त्यांच्या काही विचाराला बेस राहत नाही.
ते आलं काहीतरी एक पिल्लू सोडून देत्या आणि एक 6 महिने 8 महिने झाले का मैदानात येत्या, प्रेस घेत्या, एखादं आंदोलन करत्या. ज्या माणसानी आजपर्यंत काही या महाराष्ट्रामध्ये एका पहिल्या वेळेस त्यांनी बाजूला झाले, 14 आमदार लोकांनी त्यांना एक सुज्ञ नेता म्हणून निवडून दिले, त्यांना ते टिकवता आलं नाही. आज राज ठाकरेची काय आहे महाराष्ट्रामध्ये, एक आमदार तरी त्यांचा निवडून येणार आहे की या लोकसभेत, या विधानसभेत, त्यांनी सांगून द्यावं. नक्कीच अशी तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि मनोज जरांगे म्हणतात की आम्ही तयारी केली आहे, विधानसभा निवडणूक आम्ही 288 जागेवर लढवणार आहे. तर त्यांची तयारी झाली. मात्र ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके जे आहेत ते म्हणतात की मी सुद्धा ओबीसीच्या नेतृत्वामध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधात निवडणूक लढवायस तयार आहे. आता जशी गेल्या 1 वर्षापासून त्या जरांगेनं दादागिरी चालू केली ह्या मराठवाड्यामध्ये, त्याच्यामुळं ह्या मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये हे सर्व महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण झाली. जे काल लोक गोडी गोविंदेने राहत होते, मोठा भाऊ म्हणत होते, लहाना भाऊ म्हणत होते, आम्ही कधीच मोठापणा मिळवलेला नाहीये मराठा समाजासमोर. आम्ही तर वेळोवेळी त्यांना मोठा भाऊच मानलेला आहे. परंतु त्यांनी जेव्हा जी आरेरावीची भाषा केली तेव्हा आम्हाला त्याचा विचार करावा लागला का आता आमचा हक्क आम्हाला वाचवायचा असेल तर आम्हाला त्यांच्या भाषेतच त्यांना जबाब द्यावा लागेल. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. लक्ष्मण हाके ही लोकशाही आहे. लक्ष्मण हाके अगर त्याच्या विरोधात उभे राहत असेल तर आम्ही त्यांचा प्रचार करायला जाऊ. आमचे नातेवाईक आहे तिथं, आमच्या समाजाचे लोक आहे, आम्ही तिथं जाऊन आमच्या स्वतःच्या पैशांनी प्रचार करू. आणि मग त्या जोरावरच लक्ष्मण हाके म्हणता की मी तुम्हाला हरीन. नक्कीच लक्ष्मण हाके जर का उभे राहिले तर आम्ही त्यांच्यासाठी पाठीशी उभं राहावं असं ओबीसी बांधव म्हणतात. मला सांगा की ओबीसी समाजाला जे काही आरक्षण बचाव यात्रा काढली जाते ती उद्या संभाजीनगरमध्ये येत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात हे सगळं सुरू आहे. कशी तयारी? सकल ओबीसी कडनं उद्या यात्रेची जोरदार तयारी चालू आहे. नाईक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय नाईक यांच्या पुतळ्यासमोर आम्ही एक मोठा पेंडॉल लावून स्टेज लावून त्या यात्रेचं स्वागत करणार आहोत. आणि जवळपास शहरामध्ये अर्ध्या शहरामध्ये आम्ही सकल ओबीसीच्या वतीने बॅनर लावलेले आहेत आणि 2-3 रिक्षा थ्रू आमचा प्रचार चालू आहे. आणि या रॅलीला जवळपास 1000-1200 रुपये लोक हजर राहतील तिथं. लक्ष्मण हाकेंनी जे काही चॅलेंज दिलंय की आम्ही जरांगेंच्या विरोधात लढणार, तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? हो, त्यांना तर 100% आमचा सकल ओबीसी समाजाचा पाठिंबा राहील आणि त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करूया. त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करूया. आणखी काही बांधव आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहे. मला एक सांगा, राज ठाकरेंनी जो काही सल्ला दिला होता की आरक्षणाचीच गरज त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या मुलाचं ते भवितव्य एकदम सुरक्षित केलेलं आहे. हे सध्या प्रतिपक्षी पार्टी आहे, त्यांच्यानुसार त्यांनी मुलाचं प्रस्थापित केलेलं आहे. तर माझा एकच सल्ला आहे त्यांना की त्यांनी भगवे कपडे घालून हिमालयात निघून जावं आणि तिकडे साधना करावी. नाही, त्यांनी बोलूच नाही या बाबतीत. तर ते बोलते तर त्याचा आमचा जाहीर निषेध करतो. नक्कीच. तर हे सगळे ओबीसी बांधव होते. यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये किती भीषणता आहे, आरक्षणाची गरज काय आहे. आरक्षण म्हणजे काही गरिबी हटाव कार्यक्रम नसून हा एक संधी मिळवण्याचा एक उपक्रम होता आणि ज्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी संधी मिळवण्यासाठी यांना प्रत्येकाला संधी दिली आहे. आणि यामुळे आता राज ठाकरेंनी सल्ला देण्याची गरज नाही, राज ठाकरेंनी आता स्वतः भगवे कपडे घातले पाहिजे आणि हिमालयात गेलं पाहिजे असा सल्ला देखील ओबीसी बांधवांनी दिला. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.